मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सगळे जेंट्स लोक पहिले जेवून खाली गेले होते मंदिरात, ते हेच ह्याच्यासाठी. हा आहे जागर, हा जागराचा दिवस आहे आणि ह्या दिवशी खाली छान अशी आरती वगैरे होते. आणि अशा सासन काट्या नाचवल्या जातात, त्या वाडीवरूनच खाली येतात आणि मग मंदिराच्या इथे गोल फेरी मारली जाते. तर हा जागराचा दिवस आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून पोळ्या केल्या जातात. सोमवारचा दिवस गोडी माहीचा असतो. तर इथे तुम्ही बघू शकताय, मी लवकर आवरून बसली होती कारण आम्हाला देवदर्शनला जायचं होतं. पण म्हटलं चला तुम्हाला हेल्प करून जाते. मग मम्मीला मी छान पुरण वगैरे वाटून दिलं सगळं. तिने पुरण वगैरे शिजवलं होतं माझी आंघोळ होईपर्यंत. आणि नंतर माझी गावाकडची मम्मी आहे, तिने सगळ्या पोळ्या केल्या. तर चुलीवरच्या पोळ्या बघा कशी करते ती. आणि या तेलाच्या पोळ्या आहेत आणि इतक्या सुंदर करत होती ना त्या पोळ्या. ती इतकं मला मस्त वाटलं तिच्या पोळ्या करताना बघून. आणि तिला म्हटलं आता मी पण शिकली आहे, पण हिच्या पोळ्याच्या हातची चव आणि जी ट्रिक जे तसे करतात ते लोक, ते काय म्हणजे वेगळंच. खूप मस्त वाटलं मला. लहानपणी मी जेव्हा हिच्याकडे राहत होती ना, तेव्हा ती मला थोडंसं पीठ द्यायची आणि बोलायची ताटामध्ये कर भाकरी कर असं सांगायची. तर हे मला त्या दिवशी ते आठवलं की ही लहानपणी मला शिकवायची की भाकऱ्या करायला शिक म्हणून. तर गावी तुम्हाला माहितीच आहे, तर मुली लवकर शिकतात जेवण वगैरे करायला. आणि मला माझ्या मम्मीनी शिकवलं, म्हणजे नागावला आल्यानंतर जवळजवळ 10वीला वगैरे मी सगळं जेवण करायला शिकले. इथे शरणव पण उठला होता आणि त्याला काहीतरी परड्यामध्ये पक्षी दिसले, तर तो पटकन मोबाईल घेऊन गेला आणि बोलला की मी व्हिडिओ काढतो मम्मा. तर हे दोन पॅरट होते, पोपट होते आणि ते त्या झाडावर बसले होते आणि त्यांनी बरोबर त्यांचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला. हे आमचं गावातलं खाली जे वाडीच्या खाली आहे ज्योतिबा मंदिर. इथे आम्ही सकाळी सकाळी अगोदर दर्शनाला आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर हे लिंगाचं मंदिर दिसतंय, जिथे स्त्रियांना अलाउड नसतं, तिथे फक्त पुरुष जात असतात. तिथला जो प्रसाद नारळ फोडलेलं खोबरं पण स्त्रियांना अलाउड नसतं, ते वेगळं ठेवायचं असतं. ही पहिल्यापासूनची प्रथा आहे, आम्ही जेव्हापासून लहान होतो तेव्हापासून. तर हेच गेले होते इथे आणि मी इकडे दर्शन वगैरे घेऊन मग मी माझे फोटो काढले. हे आल्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही किल्ले बुदरगडला जायला निघालो. एवढं ऊन वगैरे नव्हतं, थोडं आम्ही लवकरच निघालो होतो आणि थोडं ढगाळच असं वातावरण होतं सकाळी सकाळी. तर तुम्ही बघू शकताय मस्त असं आम्ही तिथून निघालो, कारण ना 10 वाजता ते पुजारी 10च्या नंतर जातात असं आम्हाला सांगितलं होतं आमच्या दादानी. तर म्हणून आम्ही लवकर गेलो. पण इथे बघितलं तर भरपूर ते कौल की काहीतरी लावायला लाईन होती, त्यामुळे ते भटजी तर होते अवेलेबल. पण छान आमचं सकाळी सकाळी दर्शन झालं, तर मस्त वाटलं, कारण उन्हाचं इथे आलं ना खूप त्रास होतो. तर तुम्ही इथे बघू शकताय मंदिर हे काळ भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हा आमचा कुळस्वामी आहे. तर इथे दरवर्षी माहीला वगैरे मम्मी पप्पा वगैरे येतात किंवा पप्पा तरी येतात, पण आम्हाला कधी यायला मिळत नाही. मग जेव्हा मी गावी येते तेव्हा इथे नक्की येते. गावचा ज्योतिबा, हा काळ भैरव आणि मग निष्णपची लक्ष्मी. तर हे तुम्ही बघू शकताय गडावरून खालचं दृश्य किती छान दिसतंय. खाली छोटीशी वस्ती पण आहे आणि मग सगळं जंगल आहे त्या पाठच्या साईडला. तिकडे काय आम्ही गेलो नाही कारण आम्हाला लवकर पुढे जायचं होतं. आणि हा मंदिराचा भाग आहे आणि हाच म्हणजे किल्ला आहे, मोठाच्या मोठा किल्ला, भरपूर मोठा आहे, असं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये मला घेता नाही येणार एवढा मोठा आहे. आणि ही आहे नृसिंह तोफ जी तिथे आहे. तर खूप छान आहे इकडचा व्ह्यू वगैरे. आणि तिथे आता मुलांच्यासाठी गार्डन वगैरे पण केलं आहे. आणि जो एक तलाव होता तिथे, छोटं तळं होतं, तर तिथे पण आता भरपूर काही करून घेतलं आहे त्यांनी. म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे आता चालू केलेत तिकडे, जशा कोकणमध्ये वगैरे असतात ना तशाच भरपूर अशा ॲक्टिव्हिटी तिथे चालू झालेल्या आहेत. आम्ही गेलो तेव्हा अजून तिथे काही कोण आलं वगैरे नव्हतं. तिकीट वगैरे ते काउंटर पण कुठे काही दिसलं नाही आम्हाला. तर तुम्ही इथे बघू शकताय, हा मोठा असा म्हणजे तलाव आहे
या साईडला. आणि त्या तिथेच असं आता किल्ले बुदरगड वगैरे केले. हे पूर्ण नवीन केलेलं आहे. पहिला फक्त तलाव होता, बोट वगैरे काहीच नव्हतं पहिले तिथे. मागे आम्ही गेलेलो तेव्हा ते काहीच नव्हतं. नंतर आम्ही जायला निघालो तर तुम्ही इथे बघू शकताय एवढा मोठा एरिया आहे ना, तुम्ही म्हणजे चालून चालून थकाल एवढा मोठा तो गड आहे. पण पूर्ण काय आम्ही फिरत बसलो नाही कारण आम्हाला गारगोटीला जायचं होतं. आणि जाता जाता इथे मला ती छोटी छोटी फळं दिसली, पण मला नक्की माहिती नव्हतं हे खायची असतात की नाही, त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेतली. त्याच्यानंतर थेट आम्ही गारगोटीमध्ये गेलो आणि गारगोटीचा फेमस क्रांती वडापाव तिथे आम्ही गेलो होतो आणि छान असं बसून आतमध्ये आम्ही क्रांती वडापाव खाल्ला. इतका सुंदर आहे ना हा. आम्ही जेव्हा पण गारगोटीला येतो जाताना किंवा येताना एकदा तरी आम्ही तो खातोच. नंतर आम्ही आमच्या आत्याच्या घरी गेलो. आत्याचं घर आमच्या गारगोटीतच आहे आणि हा माझ्या छोट्या आतेभावाचा मुलगा आहे. हा एवढा क्यूट आहे ना. आणि आम्ही गेल्या गेल्या एवढा रडत होता तो. त्याचे मम्मी पप्पा दोघांचं ऑनलाईन काम चालू होतं आणि नंतर मग हळूहळू ह्यांनी त्याच्याशी असं गोडगोड बोलून खेळायला वगैरे लागले तर तो हसत होता. व्हिडिओ काढ. मारतोस वय रे दीदीला? हा, मारतोस दीदीला? तेव्हा तिचा हाल हाल करून टाकतोय पाक. तू बघते तुझ्याकडे. अरे तिची केस ओढते त्यो. या दोघांची मस्ती चालूच होती. त्याच्यानंतर थोड्याच वेळात आम्ही निघालो तिथून आणि मग आम्ही निष्णपला जायला निघालो. तर क्रांती चौकमधून आम्ही पाटगाव रोडनी निघालो होतो निष्णपला. तिथे लक्ष्मीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात आम्हाला ओटी वगैरे द्यायची असते. वर्षातून एकदा मला इथे यायलाच लागतं. हे सगळे देव करायला लागतात. आणि हा रोड बघा किती सुंदर वाटत होता. इकडं वृषालीच्या पावशा वगैरे आहेत पाटगावला ते. आणि हे आलं लक्ष्मीचं मंदिर. तर हे आम्ही रोडने आलो म्हणून गोल गोल फिरत आलो. नाहीतर पूर्वीची लोक काय करायचे माहिती आहे, चालतच यायचे. या मंदिरात पण आमच्या इथे धरणावरून रोड आहे तर तिथून जवळ पडतं. आणि किल्ले बुदरगडला पण डोंगरातूनच छोट्या छोट्या वाटा आहेत तर तिकडून नवीन नवरा नवरी सुद्धा असे गड चालूनच जायचे. मंदिर तर बंद झालं होतं पण लकीली भटजी होते तर त्यांनी आमच्याकडून ओटी वगैरे स्वीकार करून घेतली. नारळ वगैरे दिला, प्रदक्षिणा काढली आणि मग आम्ही निघालो. तर निघता ना इथून एक मी तलाव बघितला होता पण नक्की आम्हाला माहीत नव्हतं तिकडे जायचं असतं नसतं काहीच. वाट तर होती पण ह्यांनी मला एवढी भीती घातली की माझं धाडसच नाही झालं पुढे जायचं. तर ओरडत होते आणि त्यात 12-1 वाजला होता. उन्हाचं उगाच नको म्हणून मग आम्ही डायरेक्ट घरी आलो. घरी लगेचच आलो आम्ही 15 ते 20 मिनिटात. आणि आल्या आल्या ह्या काकांना बोलवलं होतं आणि चिरमुऱ्याचे लाडू बनवायचं चालू होतं मम्मीचं. तर हे लाडू म्हणजे मेन प्रसाद असतो. पोळ्या आणि ह्या लाडवाचा खूप मान असतो ह्या माईला. तर तुम्ही बघू शकता किती छान छान लाडू वळत होते. आम्ही जेवत होतो. मोबाईल घेऊ नको. कुठं ठेवू हे? इकडं ठेवू परड्यात? त्यांनी नाहीत खाणार. हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे की माहेरी लेकीचीच म्हणजे हे लेकच चुकीची असते आणि हे सिद्ध झालं.
घरच्या देवाला नमस्कार केला आणि मग संध्याकाळी माहीला जाण्यासाठी आम्ही सज्ज झालो. मी तर साडी आणलीच नव्हती. मग काय मम्मीची ढापली आणि घातली. ढापली नाही, खरं तर तिनेच ओरडून ओरडून हीच घाल म्हणून सांगितलं. तर मी काठपदराची साडी आणली नव्हती, ती कोण सांभाळणार म्हणून, पण मग मम्मीची घातली. आणि ते बघा छान दोघं जण पाया वगैरे पडत होते, म्हणून व्हिडिओ काढत होती, तर त्यांचं पाया पडून झालं. आणि शर्णाला हे काय पाववडा खायचा नव्हता, त्याला पुढे काहीतरी खायचं होतं. आणि मम्मी दोघांच्या एवढी पाठी लागलेली ना, हे खा ते खा, हे घे ते घे. आणि हे बघा सकाळी अजिबात गर्दी नव्हती, पण संध्याकाळी एवढी गर्दी झाली होती. आम्ही आलेलो तेव्हा तरी कमीच होती, त्याच्यानंतर भरपूर गर्दी वाढली. आणि मग मी या दोघींच्याबरोबर फोटो काढला आणि मग स्वतःचे पण फोटो काढले. नंतर मग आम्ही सगळ्यांनी बसून इथे खाऊ खाल्ला. आता हे त्याला खायचं होतं, त्यामुळे त्यांनी तो पाववडा वगैरे नाही बोलला, मला ते पुढे काहीतरी खायचं आणि हे खाल्लं त्यांनी. तर नंतर मग आम्ही जायला निघालो, तर जबरदस्तीने हा दोघांना बलून दिलाय माझ्या मम्मीनी, का तर माहीच ना आले हे कळायला पाहिजेत ना म्हणून, म्हणजे असं तिचं म्हणणं होतं. तर नंतर जाता जाता अक्षय शिवानी सगळ्यांच्या बरोबर आम्ही फोटो काढले, सगळ्यांनी मस्त मज्जा केली. आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर दारात वगैरे फोटो काढले नेहमीप्रमाणेच. आणि बरेच जण आले नव्हते, नाहीतर दरवर्षी बऱ्याच जणी इथे असतात आजूबाजूला. तर तुम्ही इथे बघू शकताय, संध्याकाळीच बकरे वगैरे सगळ्यांचे आले होते वाडीतल्या. प्रत्येक घरातल्या बकरे म्हणजे असतातच माहीला. तर तुम्ही बघू शकता इथे. आणि पप्पांची तयारी चालू होती, दुसऱ्या दिवशीसाठी ते अवजार सज्ज करत होते, धार लावून घेत होते. नंतर सगळ्यांनी बसून जेवण केलं पंक्तीला नेहमीप्रमाणेच. आणि मग इथे तुम्ही बघू शकता सगळे मस्त मस्त जेवत होते. शिवानी आणि मम्मी आणि मी आम्ही वाढत होतो. ये छोट्या मी वाढतो. बस बस मी घेतो, मी बस घेतो. तर कसा वाटला आमचा गाव, आमच्या गावाकडची माही, तर नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की करा. आणि थँक्यू.